ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं तसंच वाहतूक कोंडी फोडण्याचं आश्वासन यापूर्वीही अनेकांनी दिले, मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील वाहतूक कोंडी जैसे थेच आहे। दरम्यान पुढील 3 दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत। घोडबंदर रोडवर पुढील 3 दिवस जड अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रोड दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं। घोडबंदर रोडवर पुढील 3 दिवस जड अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख जंक्शन ते मुख्य नीरा केंद्रापर्यंत ठाण्याच्या दिशेनं या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे 12, 13, 14 डिसेंबर या दिवसात अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असणार आहे। या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचा वापर वाहतूक विभागाकडून करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। माजिवडा मार्गे खारेगाव मार्गे पुढे जाता येईल किंवा कापूरबावडी जंक्शन मार्गे भिवंडीच्या दिशेनं पुढे जाता येईल। या मार्गाचा वापर करून वाहन चालकांना आपल्या इच्छित स्थळी जाता येईल। घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढतेय। या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या नागरिकांनी यासाठी जन आंदोलन देखील उभारलं होतं, मात्र अद्यापही रस्त्यांची परिस्थिती जशीच्या तशीच असल्याचं पाहायला मिळतंय। शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत, म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी ॲक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत, त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत। म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील। दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील, असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे। सर, जे लहान वाहन आहेत जे छोटे म्हणजे 4 चाकी, त्यांना हा रोड चालू राहणार आहे का काय? हा रोड 4 चाकींसाठी चालू राहणार आहे। पॅसेंजर व्हेकल्स, बसेस असतील, कार्स असतील, यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे। पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे। वरनं म्हणजे आपल्या साईडनी 20 मिनिटं आणि समोरच्या साईडनी 20 मिनिटं किंवा त्याच्या अधिक काळ म्हणजे 30 मिनिटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना। 30 मिनिटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि 30 मिनिटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील। अशाप्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या घाटात असणार आहे।